मित्रांनो, बिग बॉसचा 5वा आठवडा सुरू आहे आणि घरातील सदस्य एकापाठोपाठ एक कमी होत आहेत आणि म्हणूनच बिग बॉसचं घर आता थोडंसं रिकामं वाटत आहे. तर यातच सगळ्या प्रेक्षकांना असा प्रश्न पडलेला आहे की 5 आठवडे झालेत तरीही वाईल्ड कार्ड एंट्री का करण्यात नाही आली आणि वाईल्ड कार्ड एंट्री कधी होणार आहे. तर मित्रांनो, याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा. तर मित्रांनो, सगळ्यांना वाटत होतं की चौथ्या आठवड्याच्या भाऊंच्या धक्क्यावर म्हणजेच गेल्या भाऊंच्या धक्क्यावर त्या ठिकाणी वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे, परंतु त्या ठिकाणी वाईल्ड कार्ड एंट्री झाली नाही. तर मित्रांनो, वाईल्ड कार्ड एंट्री नेमकं कधी होणार आहे आणि एवढा उशीर का लागला? तर मित्रांनो, वाईल्ड कार्ड एंट्री जी आहे ती आपल्याला या आठवड्यात होताना दिसणार आहे आणि जास्तीत जास्त चान्सेस आहेत या आठवड्यात वाईल्ड कार्ड एंट्री होण्याचे. आणि त्याचप्रमाणे या सगळ्याला उशीर का लावण्यात आला? तर मित्रांनो, बिग बॉसच्या मेकर्सला एकदम जबरदस्त वाईल्ड कार्ड एंट्री करायची होती. म्हणजे घरातील कंटेस्टंटला टक्कर देणारा वाईल्ड कार्ड कंटेस्टंट त्यांना हवा होता आणि म्हणूनच त्यांची त्या ठिकाणी अप्रोचिंगची प्रोसेस ती सुरूच होती आणि म्हणून या सगळ्यांसाठी एवढा उशीर लावण्यात आला. बाकीचे जे प्रेक्षकांना प्रश्न पडले होते की RJ सुमित येणार आहे, राखी सावंत येणार आहे किंवा अभिजित बिचुकले येणार आहेत, तर हे सगळं त्या ठिकाणी होताना नाही दिसणार आहे, कारण यांची एंट्री होणार नाही आहे. तर वाईल्ड कार्ड म्हणून आपल्याला एक नवा चेहरा या सीझनमध्ये दिसणार आहे. तर मित्रांनो, वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला. मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.